नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय शिवराय मित्रांनो। तर प्रचितगड संवर्धन मोहीम आपण सुरू केल्यात आणि मोहीम क्रमांक 4 आजचा दिवस आहे। आज प्रचितगडचा परत एकदा ट्रेक करायचं भाग्य आपल्याला लाभलं आहे। सकाळी आपण अंतरवलीमध्ये आलेलो, अंतरवलीमध्ये फ्रेश वगैरे झालो, नाश्ता चहा वगैरे झालेला आहे। त्याच्यानंतर तिथून प्रवास करत करत आपण आता बेस विलेज शृंगारपूरमध्ये आलो आहे। हा ॲक्च्युली रोड आहे संगमेश्वर, नायरी, शृंगारपूर, कातुडी। पुढे कातुडी गाव आहे आणि हे शृंगारपूरचा बेस विलेज। तर इथे ही शाळा आहे। शाळेच्या इथून हा जो रस्ता जातो तो सरळ आपल्याला घेऊन जातो प्रचितगड किल्ल्याकडे। प्रचितगडच्या बऱ्याचशा व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूबवरती पाहायला मिळतील, पण नेहमी काही ना काहीतरी वेगळा अनुभव असतो, त्यामुळं ट्रेकचा व्हिडिओ मी नेहमीच करतो। साधारण ही माझी 9वी वेळ आहे प्रचितगड सर करण्याची। तर प्रचितगडवर पहिलं तर आपण 6 वेळा असंच गेलेलो, पण गेले 2 वेळा मोहीम आणि ही 3री मोहीम, असं 9वी वेळ आहे। तर इथे जर यायचं झालं तर संगमेश्वर रेल्वे स्टेशन किंवा संगमेश्वर बस स्थानकामध्ये तुम्ही येऊ शकता। तिथून प्रायव्हेट व्हेकल किंवा मग आपल्या लालपरीने तुम्ही शृंगारपूर गावामध्ये येऊ शकता। तर संगमेश्वर ते शृंगारपूर असं 18 किलोमीटरचं अंतर आहे आणि ते पार केल्यानंतर मग साधारण 3 तासाचा ट्रेक आहे आपला प्रचितगड किल्ल्याचा। आज प्रचितगड संवर्धन मोहीम क्रमांक 4 साधारण काउंटिंग आपण पकडला तर एक 50 सर्वजण आहेत। तर सर्वजण पुढे गेलेत, आम्ही आता बाकीच्या आवरावर करून आम्ही पण पाठवून निघालो आहे। हा मस्केवाडीतून जाणारा रस्ता। ॲक्च्युली जेव्हा आम्ही संवर्धनला येतो तेव्हा कशा छोट्या छोट्या टीममधून सर्व सामान डिस्ट्रीब्युशन करून त्याच्यानंतर मग पुढे प्रत्येकाला पाठवलं जातं आणि मग शेवटी कसं आहे आम्हालाच राहावं लागतं, कारण मग बाकी काय राहिलं गेलं किंवा प्रत्येकाला सोबत घेऊन जावं लागतं। तर आता सर्वजण पुढे गेलेत। ही शेवटची टीम। हाय करा रे, हॅलो अल्पेश भाऊ, हाय करा। जय शिवराय। जय शिवराय। तर चला आता ट्रेकला सुरुवात झाली आहे। सकाळचे 8:30 वाजलेत। जर तुम्ही व्यवस्थित ट्रेक जर करत असाल तर 2.5 तास पुरेसे झाले, 2.5 किंवा 3 तास मॅक्स। पण आता कसं इथे बरेचसे नौके असतात, काही एक्सपिरियन्स असतात आणि सर्वांना घेऊन जायचं। त्याच्यामध्ये मोहीम म्हटलं की सामान आलं तर हे सगळं न्यायचं, मग 3.5-4 तास वगैरे लागतात, कारण हळूहळू वरती जावं लागतं। आणि शृंगारपूरपासून प्रचितगड किल्ला ही खडी चढण आहे पूर्ण, एकदम 3 तासाचा ट्रेक आहे तो पूर्ण चढणीचाच आहे। आणि त्याच्यामध्ये पहिला पॅच, दुसरा पॅच आणि तिसरा पॅच या 3 टप्प्यामध्ये आपण हा ट्रेक करू शकतो। पहिला पॅच पूर्ण जंगलाच आहे, दुसरा पॅच जंगलाचाच आहे पण थोडीशी चढण वाढते, आणि तिसरा पॅच शिड्यांचा आहे। 8 शिड्या आणि वरती मोठी शिडी, हे पार केल्यानंतर मग आपण महादरवाजापाशी पोचतो। बरीचशी माहिती तुम्हाला पहिली पण दिलेली आहे, पण जाता जाता एक थोडीफार माहिती दिली आहे आणि आता ट्रेकला सुरुवात। चला बघूया किती वाजता पोचतो आहे। 8:30 वाजलेत। तर सर्व व्यवस्थित गेलो 9:30, 10:30, 11:30, 12पर्यंत तरी आपण व्यवस्थित पोचलो पाहिजे। शृंगारपूर मस्केवाडीतून आपण आलो ना की ती एक पाकाडी आहे, तो पाकाडीचा रस्ता संपतो, इथे गणेश विसर्जनची जागा आहे आणि ही नदी मग आपण सोडतो, म्हणजे सोडत नाही, नदीच्या बाजूने इकडे पायवाट आहे। मध्ये मध्ये आपण दिशादर्शक लावलेत, आता ते आहेत की नाही माहिती नाही, पावसाळ्याच्या अगोदर लावले होते, पण वाट आता व्यवस्थित आहे, कारण आता रेग्युलर मोहीम झाल्यामुळं वाट आता तुम्ही व्यवस्थित जाऊ शकताय। हा एकशे शॉर्टकट यांनी काढला आहे, पावसाळ्यातून इकडनं वाट असते। पावसाळ्यात वरती ट्रेकला तर नाही जाऊ शकत, पण या पट्ट्याला जायचं असेल वरती तर वरून वाटे तिकडून जाऊ शकतो। दिशादर्शक अजून आहेत, हे आपण गेल्या वर्षी लावलेले आहेत, पण ते अजून आहेत, चांगल्या सुस्थितीत आहेत अजून, म्हणजे चांगलं आहे। तर आत्ता आहे ना साधारण 9 वाजलेत, अर्ध्या तासाचा पॅच आपण कवर केला आहे आणि दिशादर्शक जे तुम्हाला म्हणत होतो ते आपण बऱ्याच ठिकाणी लावलेत, म्हणजे आता तुम्ही विदाऊट गाईड पण येऊ शकताय। हा बघा, कोकणकर अविनाशचं पण नाव आहे, लास्ट टायमाला आपण पण लावले होते, असे बरेचसे आहेत। संगमरत्न फाउंडेशन आणि कोकणकर अविनाश दोघांचे असे दिशादर्शक फळक आपल्याला ठिकठिकाणी आहेत, म्हणजे तुम्ही व्यवस्थित एकदम राहू शकताय, काही टेन्शन नाही। फक्त एवढंच सांगतोय, कधी येत आहे तर ग्रुपला सोडून एकटे राहू नका शक्यतो, कारण इकडे हिंस्र प्राणी भरपूर आहेत आणि
पाठी राहणं कधीही रिस्कीच, त्यामुळे ट्रेकला सोबतच जायचं. तर आम्ही पण पाठी पुढे जाऊ. चला, एक छोटासा पॅच नाही बोलू शकत आपण, एक नदीचा पॅच आपण आता सोडला. नदी आपल्याला परत काय मिळणार नाही. हा शेवटचा पॅच, इथून आपल्याला आता वर जायचं आहे. आणि इथे पण दिशादर्शक आहे, क्या बात. म्हणजे आहे, गेल्या वर्षीची मेहनत आपली आहे अजून. हे बघा, असे ठिकठिकाणी आपण लावले होते प्रचितगडाकडे. नदी एकदा क्रॉस केली ना की मग आपल्याकडे खडी चढण आहे ती सुरू होते. ही पहिल्या पॅचची चढण. ट्रॅफिक लागलं वाटतं. हां, जय शिवराय. जय शिवराय. हाऊ द जोश, हाऊ द जोश. व्हेरी हाय. चला चला सावकाश, दमान चला. काय घाई नाही, हवा मस्त सुटले. निसर्गाचा आस्वाद घेत चला. होय, हवा काय छान सुटले ना. झाडावर हवा छान. चला, सेकंड लास्ट ग्रुप आता जस्ट वर गेलाय आणि आम्ही शेवटचा ग्रुप. जरा थांबूया मग निघूया. मध्ये अशी झाडं कोसळले तर केवढं मोठं झाड आहे बघा. आणि जंगल पूर्ण भयानक आहे. सगळे प्राणी आहेत तिथे, म्हणजे वाघ आहे, बिबट्या, तरस, त्याच्यानंतर कोल्हे आहेत आणि रानगवा, परत म्हणजे बाकी तर आहेत आपल्याकडे. हरिण झालं, बेकरं झालं, ससा, हे सगळे आहेतच, पण हिंस्र प्राणी पण तेवढेच आहेत. आणि गेल्या महिन्यात अस्वलाचे ठसे थोडेसे खालच्या गावामध्ये आढळलेत. मी कुणी अजून बघितला नाही आहे इकडे, पण चान्सेस आहेत, कारण चांदोली अभयारण्यामध्ये अस्वला आहेत. तर रानगवे पण आमच्याकडे कधी नव्हते एवढे, वाघ पण एवढ्या पटीने नव्हते. तर काळांतराने ते लोक खाली आलेत, तर अस्वल पण खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इकडे कधी पण ट्रेकला येत आहे तर ग्रुपने जा. वरती गडावर पण राहत वगैरे असाल तर एकट्याने कुठे जाऊ नका, खास करून रात्रीचं तरी. निंबाची गोळी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि भाऊ आपला खास कारबडलेमधून. बरीचशी मंडळी कुठून आले. दोघंजण ॲक्च्युली पाठी थांबलेत, त्यांना घेऊन आपल्याला जायचं आहे पुढे. आज आम्ही तसं म्हटलं तर उशिरा चाललो आहे. इकडे जर येत आहे ना 7ला ट्रेक चालू केलाच पाहिजे. 8, 9, 10 जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत तरी गडावर गेलं पाहिजे. आपण 8:30ला चालू केला, 10ला 10 मिनटं आहेत आणि अजून पहिला पॅच पण तसा ऑफिशियली झाला नाही आहे. वरती पठार येईल थोडंसं, तिथे पहिला पॅच आपला संपतो. त्यांचं सेकंड थर्ड एका तासामध्ये पहिला पॅच झाला पाहिजे होता. तो मला वाटतं दीड पावणे 2 तास जातात. एवढी शांतता आहे ना, फक्त कुठेतरी एखादा पक्ष्याचा आवाज येतो आहे आणि हवा सुटले भरपूर. मस्त वाटते. वाट आता कशी, गेल्या ऑक्टोबरमध्ये एक मोहीम झाली, त्यामुळे वाट बऱ्यापैकी मोकळी आहे. हवा बघा, आवाज बघा फक्त. सकाळचे 10 वाजलेत. समोर दिसतोय का तो जो पॉईंट दिसतोय ना तुम्हाला, तो बुरुज आहे, महादरवाजा तिथे आहे. तर आपल्याला असं समोर वाटतंय, पण आता ते अजून एक डोंगर पार करायचा आहे, दुसऱ्या डोंगरामध्ये जायचं आहे. तर फायनली एक पॅच झाला. बरं वाटतंय. 1.5 तास लागला मात्र, आणि होतं कसं सर्वांना घेऊन जायचं आहे, त्यामुळं 1 तासाच्या बदली 1.5 तास लागले आहे. थोडं उशिरा चाललो आहे आपण, ठीक आहे. कसं वाटतंय? भारी वाटतंय. बघू का श्रीधर, थोडा आपण अर्धा तास उशिरा चाललोय. साप आहे छोटासा, छोटाच नाही मोठा. तो नाही ना, तो बघा नाणेटी आहे अजून. अरे हा काय, तो काय असा आहे, असा प्रॉपर दिसतंय ना आता. नाणेटी पाहू शकता तुम्ही. चला, थोडा वेळ विश्रांती घेतली होती, नाणेटी पण बघितली आपण, आणि आता निघालो आहे पुढच्या दिशेने. इथे एक साधारण अर्धा ग्रुपच आहे, अर्धा म्हणजे 15-20 जणच आहेत, बाकीचे गेलेत पुढं. तर पहिला पॅच केल्यानंतर एक छोटंसं पठार बोलू शकतो, पठार आपल्याला लागतं. आणि चालल्यानंतर परत एक
जंगलाचा ट्रेक करायचा आहे. ज्याला मीपणा वाटतो ना, मीपणा, त्याने सह्याद्रीत यायचं आणि बघायचं तुम्ही सह्याद्रीच्या एवढ्या ह्याच्यामध्ये केवढेशे आहेत. त्यामुळं ट्रेक करा, समजेल. प्रचितगड करा. हां, प्रचितगड तर आवर्जून करा, आयुष्यात एकदा तरी करा. आणि असं मोहिमेला पण येत जावा, तेवढंच संवर्धनाला तुमचा पण हातभार. काय बोलताय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय, छान वाटतंय. बसत बसत चाललेलो आहे, दम येतोय. वजन आहे ना, वजन आहे, मेन वजन आहे. किल्ला तर आपल्याला दिसायला लागलाय, किल्ला समोरच आहे. काहीतरी हातात घेतलंय, सामान घेतलंय, बॅगेत भरलंय. होय, काठी चांगली आणली, कुठून आणली? बाबांनी तोडलेत सगळ्यांना. ग्रेट, सगळ्यात बेस्ट हत्यार ट्रेक करण्याचं. हे समोर घनदाट जंगल. घनदाट नाही, एकदम कुर्ल्या केसांसारखे आहे. एकदम कुर्ली केस गुंतलेली मलिंगा. हो, उमऱ्याचं धरण, मुचरी, देवरुख पट्टा खालचं, इकडचं राजुरीचं धरण पण दिसतं. हां, त्यामुळे तो बोलतो ना कुंभारखान्यातून दिसत असेल, ते दिसत असेल बहुतेक. फुलं किती मस्त आहेत बघा. कसली फुलं सांगा बरं. बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुम्ही कमेंट करून सांगा. आज वेगवेगळी फुलझाड आहेत. ही बघा, चिचुरटी पण आहे. चिचुरटी जंगलामध्ये. ही बघा, ही चिचुरटी जी आहे ना, याची भाजी करतात. कडू लागते थोडीशी, पण खूप औषधी अशी ही भाजी असते. ही बघा, याची फुलं अशी आहेत वांग्यासारखी आणि अशी फळं असतात गोल गोल, मस्त आहेत. थोडीफारच आहेत, नाही तर नेता आली असती. बघूया वरती जर मिळाली तर थोडीफार काढूया. इथे 2-3 झाडं आहेत. इथे एक आहे काटेरी झाड असतं, हे आहे ना, हे दिसतंय, काटे असतं त्याला. सेम वांग्याचीच जात, फक्त ह्याला फळं बघा कशी येतात, अशी येतात. हा भाऊ आपला कुंभारखान्यातून आहे. नाव कसं मित्रा? आयुष सुर्वे, सुर्वे कंपनी. चला, दुसरा पॅच बऱ्यापैकी आलो आपण. हां, व्यवस्थित आलो. ॲक्च्युली विकासदादानी आहेत ना बाकीचे, ते खाली आहेत अजून. सर्व ग्रुप आपला आहे बऱ्यापैकी खाली. जरा आम्ही आता मधल्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो आहे. मगाशी पहिल्या बॅचला पाठच्या बॅचमध्ये होतो. नितीन सर, विकास भाऊ आहेत का? तर थोडासा ते इथे आराम करतोय. हा आहे जो आहे ना विकास विकास दुताल इकडे वॉकी टॉक. ओके, 11ला 10 मिनटं आहेत, म्हणजे 40 मिनटात आपण आलो. 40 नाही, सॉरी 50 मिनटात आलो. 50 मिनटात आलो आपण दुसरा पॅच. खूप चांगल्या रीतीने आलो आहे. आता वरच्या पॅचला 1 तास जर झाला तर 12पर्यंत जाऊ आपण. बाकीचे जे आहेत ते येतील हळूहळू निवांतमध्ये. तर आपण तिसरा पॅच सुरू केला आहे आणि हे संगमरत्नद्वारे केलेली आपलं हे संवर्धन करताना केलेली कामं. आता ॲक्च्युली हा पॅच थोडासा रिस्की पॅचमधला पॅच आहे. तर एव्हा सगळीकडे आहे ना असं आपण रोप लावलेले आहेत, म्हणजे उतरताना चढताना हाताला आधार आहे. हाय हाय, एक पाऊल सावकाश टाका. ॲक्च्युली आता हा जो शिड्यांचा पॅच लागेल ना, तो जरासा डेंजर नाही, पण आरामात करावा लागतो. छोटीशी पहिली शिडी लागलेली आहे अशा रीतीने. अल्पेश भाऊ चाललेत. शिडीचं पिल्लू आहे ते. शिडीचं पिल्लू. चला, शिडीचं पिल्लू असलं तरी कामच आहे ते. अशा ठिकाणी लावलं आहे ना, ज्या ठिकाणी खूप गरज आहे. लगेचच इकडे दुसरी शिडी आहे, ती पण छोटीशीच आहे. सावकाश, रोपचा आधार घ्या. आली मोठी शिडी आली. लगेचच इथे तिसरी शिडी. ह्या छोट्या शिड्या आहेत, मग नंतर मोठ्या होत जातात. पावसाळ्यामध्ये जन्नत असेल नाही? जन्नत. इकडे पाणीच पाणी. आपण कुठून आलो तो बघा, तिकडे शृंगारपूर गाव, त्याच्यावरती तिकडे निवळी गाव. आणि साधारण एक आपण 8:30, 9:30, 10:30, 2.5 तासाचा आजपर्यंतचा ट्रेक झाला आहे. 2-3 डोंगर क्रॉस केलेले आहेत. आता शेवटचा पॅच, शेवटचा म्हणण्यापेक्षा शेवटच्यातला शेवटचा. शिड्यांचा पॅच झाला की एक आडवा पॅच, मग आपण हां एकच पॅच साधा आहे, पोचलो. मेन हा शिड्यांचा पॅच. आता एक हा जो पॅच आहे ना, हा जरासा
आहे कस काढणार आहे. त्याच्यामधली कुठेतरी एक दगड पण गेले म्हणतात लास्टला, बघितले ना मागच्या मोहित पाऊस पडलेला इकडे. पावसातून इकडनं चालणं म्हणजे मोठं काम. बाय द वे मगाशी फुलं म्हणत होतो ना, ही सोनकीची फुलं ही सह्याद्रीत आढळतात बऱ्याच ठिकाणी. ही आली 5वी शिडी, ही पण व्यवस्थित आहे चालायला. लगेचच इथे पुढे 6वी शिडी आहे. ह्या छोटे छोटे शिडी आहेत, वरती 2-3 आहेत ते मोठे आहेत. तर आता हा आपला दुसरा ग्रुप आहे. एक ग्रुप पुढे, हा मधला ग्रुप आणि एक पाठी ग्रुप. मधल्या ग्रुपमध्ये एवढे आहे सगळेजण. मोहिमेचा सर्वात उत्साही ग्रुप, सगळ्यात उत्साही ग्रुप. चला आता ही एक 7वी शिडी आले. 7वी आणि 8वी ही शिडी आहे ना, थोडीशी मजबूत आहे, अशी उभीच आहे. 7वी शिडीवर शक्यतो एकाने क्रॉसिंग करा म्हणजे बरं पडतं. वरचा तो हे आलाय तो हलवता येणार नाही का, आडवा आलाय तो झाड. हां आता आपण जाऊया. सातवी शिडी बघा कशी उभीच आहे अशी. हां चला इकडे 8वी शिडी. ॲक्च्युली 8व्या शिडीच्या वरचा एक दगड गेलाय बोलतात. 8वी आणि शेवटची ना, शेवटची. पुढे एक आहे ना वरती छोटीशी एक, म्हणजे ही डेंजर झोनवाली ही शेवटचीच. कशी आहे बघा. हां आणि सरळच आहे. तिथे त्या झाडाच्या इथे जरा चढायला निवांत चढा, नौके आहेत त्याने. आरामात जाऊ दे, काय घाई नाही. 24-25 स्टेप आहेत, उंचचे उंच आहे. घाई करू नका कधी आलात तर. एक गेला की दुसऱ्यानं जायचं. गेलात का खालून शिडीवरून आलो ना की इथे वरती हाय मजबूत आहे झाड. मजबूत आहे ते, कारण ते पाल खोवलेलं झाड आहे ना. पाल खोवलेलं इथून जाणार कसं. हां शिडीवरून वर आलोय तर इथे एक पॅच आहे जो जरासा डेंजर आहे, भैरवगड सारखा आहे. कोकणचे युट्यूबर चढतायत. कसं तरी इकडून कसं आलात. हा इकडून येऊन त्याच्यावर जोर दिला ना मी. इकडनंच जमेल. हा तरी पण भारी आला तो. सगळं मजबूत आहे, पकडायला आहे, काय हरकत नाही. आलो वाटतं इथे काहीतरी हवं होतं. दादा सळसळ तर रक्त आहे, एवढं तर पार करणार. हा पॅच थोडासा डेंजर आहे. ॲक्च्युली झालं काय, दगड्या होत्या तिथे 2, त्या दगड्या ना गेल्या. तर आता ह्या झाडामुळे आपण चढू शकतो. या किती बोललं तरी झाड आहे म्हणून येतोय. झाड नसेल तर चढू शकत नाही. एकेकाला वर घ्या. यारे पटपट इथे सपोर्ट देतोय आम्ही, या लवकर. एकाने यावर. इथे एक रोप लावलाय त्यामुळं अजून जरा बरं पडतंय. तर एक छोटीशी 9वी शिडी गेली. आता पुढे जाऊया. आता 10वी मोठी आहे सगळ्यात. आता मोठी शिडी, डायरेक्ट मोठ्या शिडीकडे जाऊया. त्याच्या अगोदर हा पॅच आपल्याला संपवायचा आहे चढणीचा, म्हणजे आडवा पॅच लागेपर्यंत वरवर चढायचं आहे. 2 टांगे घेऊन चालणार आहे आमचे अल्पेश सोलकर. करता संगमरत्न फाउंडेशन टांग्याने वाचवलेलं आहे. ॲक्च्युली काठी असलेली कधी पण चांगली सोबत, खूप सपोर्ट होतो. आता ॲक्च्युली मला काय झालं, अंदाज आला आहे बऱ्यापैकी कुठे फास्ट चालायचं कुठे स्लो चालायचं. मी प्रो झालोय त्यामुळे आता काय प्रॉब्लेम नाही. हां मी प्रो झालोय सांगा. हां ॲटलिस्ट प्रचित गडासाठी तरी प्रो आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे एवढी काठीची काय गरज लागत नाही. पण काठी असलेली नेहमी चांगली, त्यात काही कमीपणा वगैरे काय नाही, कधीही चांगली. त्यात झटक्यात आपण आडव्या पॅचला आलो. थोडंसं बसूया. 9 शिड्यांचा पॅच आपण कवर केला की तिसऱ्या टप्प्यातला अर्ध्याहून जास्त पल्ला झाला. तर इथून आडवं चालायचं आहे आणि मग एक पॅच आला की वरती मग शिडी. बसूया ना थोडं इथे. एक नंबर वाटतं आहे आणि बऱ्यापैकी कवर केला आम्ही. पहिला पॅचला 1.5 तास लागलेला, कारण बाकीच्यांना पण घेऊन यावं लागतं. तर आता तिसऱ्या बॅचमधून मी जसा दुसऱ्या बॅचमध्ये आलो तो काय सुसाटच आहे आता. म्हणजे पहिला आपण ट्रेक जो दुसरा पॅच आहे तो 50 मिनटात केला आणि मला वाटतं हा अर्ध्याहून जास्त पॅच आहे तो 20-25 मिनटात केला आहे. ग्रेट.
मस्त आलो आपण ना या पॅचला, बिना ब्रेक आलो ना. आपली प्रो लेवलची टीम आहे ना. हां प्रो लेवलची टीम आहे. आघाडीचं पथक आहे आमचं. मागच्यापेक्षा चांगला स्पीड आहे आपला. होय मेन आहे ना ॲक्च्युली आपलं तिकडे तर आडवं जायचं आहे, 10-15 मिनटं चालायचं आहे. मग तो एक पॅच आहे, तो पॅच आता इझी झाला आहे बऱ्यापैकी रोप लावल्यामुळं. ट्रेकमध्ये ना असं काही ना काहीतरी हवं. या वेळेला ना धनंजय भाऊ खूप थकले. हा आहे ना गुळ आहे, असं खायला खूप मजा यायची. ॲक्च्युली लहानपणच चांगलं असतं, मोठे होत जातो ना मग सगळे मजाच जाते. तरी पण लहान म्हणून जगायचं कधी कधी. ती आपण हे केलेलं ते या. भरपूर खाली आहे. नळ्या खायला या. तुम्ही काय बोलता याला, काय बोलता ते सांगा कमेंट करून. बरोबर 11:30 आणि आता आडवा पॅच. 11:45 पर्यंत पोहोचायचं. 12पर्यंत पोहोचूया आपण, काय प्रॉब्लेम नाही. ट्रेक झालेला 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12, 3.5 तास. ॲक्च्युली सामान असल्यामुळे आपल्याला 3-4 तास जातात, नाहीतर 3 तास पुरेसे आहेत. म्हणजे एकदम आरामात चालला तर 3 तास. नॉर्मली आम्ही जेव्हा येतो तेव्हा 2, 2.25, 2.5 तास खूप होतात, कारण तेव्हा सामान नसतं. आणि आता जेव्हा मोहिमेला येतो तेव्हा कसं बऱ्यापैकी सामान आहे, त्यामुळं मग वजन असल्यामुळं कसं आहे थोडंसं वेळ जातो. आणि मग सर्वांना सोबत घेऊन जायचं म्हटल्यावर वेळ तर जाणारच आहे. आज भाची पण माझ्यासोबत आले, खास मोहिमेसाठी घेऊन आलो आहे. कसं आहे आपल्यासोबत जेवढे जास्त माणसं येतील तेवढा आपण किल्ला लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे त्याचं संवर्धन करू शकतो आहे. तर भाची आले, प्राची, आणि प्राचीसोबत तिची मैत्रीणसुद्धा आले. आडवा पेज आला ना की मग झालं, मग काय तुम्हाला चालायचं आहे निवांत निवांत, टेन्शन नाही. मध्ये मध्ये अशी सोनकीची फुलं बघत जायचं, भरपूर आहेत, जागोजागी आहेत. मध्ये मध्ये ही कसली तरी दुसरी पण फुलं आहेत ही बघा. आणि मध्ये मध्ये अशी घसरंडी वाट पण आहे. हे गवत खूप रिस्की असतं, याच्यावरून पाय सटकतात. चला आता आडवा पॅच केला, एक उभा पॅच झाला, पोचलो आपण. तरी पण साधारण आहे ना तो आडवा पॅच आहे 20-25 मिनटाचा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक उभा पॅच आहे जो की थोडासा रिस्की आहे. रस्सीने आता लावल्यामुळं रोप लावले त्यामुळं रोपने काय असा मोठा त्रास नाही चढायला, उतरायला पण रोप असल्यामुळं आपण उतरू शकतो. तर तिकडे आपण आता चाललो आहे. चला त्या पॅचवरती आपण आलो आहे. आणि हाच एक जो पॅच आहे हे ठिकाण आहे थोडंसं धोकादायक म्हणून ओळखलं जातं. याच पॅचमुळं आजूबाजूच्या गावातील, म्हणजे त्याच्यात मी पण आलो, मोठी माणसं पाठवत नाहीत किल्ल्यावरती. त्याचं कारण फक्त हा पॅच आहे, थोडासा आहे, हा बघा असा पॅच आहे डायरेक्टली. पण आता कसं रोप वगैरे टाकला आहे, निवांत गेलं तर कठीण असं काहीच नाही आहे, फक्त थोडीशी जिगर करायला लागते. जिगर करायला लागते रे ती आता हां आम्ही करतोय. हां चला निवांत चला, एक एक पुढे व्हा. हाय सर, आता काय रोपच्या सहाय्याने आपल्याला जाता येतं. चढताना मला वाटतं की एवढा इश्यू वाटत नाही, म्हणजे आता आम्हाला तर सवय झाली, पण ठीक आहे. पण नवीन जरी आला ते चढताना निवांत जातो, उतरताना थोडासा प्रॉब्लेम होतो, त्यासाठी रोप लावलेले आहेत. चला एक जण पुढे व्हा. हा बघा हा पॅच असा गेला ना, साधारण मला वाटतं एक 10, 20, 30, 40, 50 मीटरचा पॅच आहे, 41 मीटरचा आहे. हा बघा कसं सरळच आहे ना ते. आणि मेन इथे धरायला नाही आजूबाजूला काय, पूर्ण जर आपण पॅचला आलो ना तर आजूबाजूला कारवीची झाडं आहेत. ह्या बाजूला असं काहीच नाही आहे, फक्त तुम्हाला तुमच्या हाताच्या सहाय्याने आणि मनाच्या धैर्याने चढत जायचं आहे निवांत. चला जय शिवराय. आपण पण आता जाऊया हळूहळू वर. तो बघा तो पॅच जो इथून सुरुवात होते ना तो सरळच आहे, आणि हा ॲक्च्युली हा पूर्ण कड्याचाच पार्ट आला, त्या कड्यालाच अशी ही वाट आहे. इकडे घेणाड्यांचा भरपूर आवाज येतोय. चला आपण पण जाऊया आता वर. अल्पेश भाऊ तिकडे लगभग पोचलेच. तो वरती चढतायत ना तिथे त्याचा पॅचचा शेवट होतो म्हणायला हरकत नाही. कधी पण येत आहे तर आरामात या, सावकाश या. जेवढं जमेल पाय लॉक करा, हात लॉक करा आणि निवांत चढा. हे बघा चढायला काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर खाली वर बघूच नका, फक्त वाटेकडे बघा आणि निवांत चढत राहा.
कधी पण वरती चढताना किंवा खाली उतरताना जोर असा वरच्या बाजूस द्यायचा, वरच्या बाजूस देऊन हात पाय लॉक करायचे आणि चढत राहायचं. इझी आहे बघा, किती निवांत चढतोय मी. वर गेल्यावर बघा ते थोडंसं तुम्हाला सहारा पाहिजे तर रस्सी ऑलरेडी आहे, त्याचा सहारा तुम्ही घेऊ शकताय. 2-2 आहेत. हा नवीन यावर्षी लावलेला रोप आहे आणि इकडे जुनी रस्सी आहे. थोडीशी सापासारखी दिसते पण रस्सी आहे. चला, हा जो काय पॅच होता तो आपण आता क्रॉस केला आहे. तर इथे वर गेलं की सीडी चढलं की महादरवाजापाशी आपली एंट्री होते. कसलं झाड आहे नक्की सांगा, विषारी आहे की कसलं आहे, वेगळं झालं काहीतरी. चला फायनली आलो. वरती सीडी आहे, मध्ये गॅप नाही आहे, जॉईंट रस्ता आहे. हे समोरचा चांदोली, हा जो डोंगर आहे ना, हा डोंगर चांदोली अभयारण्य. नेरदवाडीची जी वाट येते ना तिकडून अशी येते, अशी आडवी येते चांदोली अभयारण्यात. आपल्याला खाली उतरावं लागतं, इथे खाली वाट आहे, वरून दिसेल. तर इकडून नेरदवाडीतून सध्या आपण येऊ शकत नाही, तो सध्या पार्ट आहे चांदोली अभयारण्याचा. सध्या ऑफिशियल अशी शृंगारपूरमधूनच वाट आहे गड किल्ल्यावर, म्हणजे प्रचितगडवर यायचं असेल तर. आणि साधारण एक 3.5 तासाचं अंतर कापून बॅगा वजनदार अशा खांद्यावर घेऊन आपण आता सीडीच्या इथे आलो आहे. आणि हा पूर्ण सह्याद्री, राकट, रौद्र आणि सुंदर पण. इथे ॲक्च्युली जुनी सीडी होती तेव्हापासून आपण ट्रेकला येतो आहे. आता नवीन सीडी ही केली गेली आहे. पहिल्या मोहिमेतलं काम खूप सुंदर, खूप सुंदर. ॲक्च्युली बघितलं ना की खूप भारी वाटतं आहे. आणि हा प्रवेशद्वार एवढा म्हणजे पूर्ण मातीत गाडला गेला होता, पण आपलं जो पहिलंच काम झालं किल्ल्यावर तेच अप्रतिम झालं. काय अल्पेश भाऊ? एकदम मस्त, खूप सुंदर झालेलं. म्हणजे रात्री 10-10:30 पर्यंत काम चाललेलं, पण हे मस्त काम झालं. इकडे पण जरा वरती फिरवा, त्याच्यानंतर नजर फिरवा. अरे वा. आणि इकडे ॲक्च्युली इकडे आपण दुसऱ्या मोहिमेत आलो ना, इकडचा बुरुज पूर्ण क्लीन केला होता. आणि आता ही जी तिसरी मोहीम झाली ह्याच्यात बऱ्यापैकी इथलं जे काय गवत आलेलं ते काढलं आहे. हे दुसऱ्या मोहिमेतलं काम आहे. समोर बघताय ना, हा बुरुज आपण छान प्रकारे मोकळा केला होता. आणि ही तटबंदी घातली तर तटबंदी पण आपणच घातली, पूर्ण ढासळली होती. म्हणजे तो इथं मला वाटतं साधारण 7-8 फूट तरी आहे ना, पूर्ण मातीत गेलेला. तो आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये मोहिमेमध्ये आपण ते काम पूर्ण केलं होतं. आणि यावेळेस तिसरी जी मोहीम जाते त्यात थोडंसं इथलं कसं वाटलं काम? एक नंबर. तर तिसऱ्या मोहिमेमध्ये काम काय काय झालं ते आपण नंतर बघून घेऊ. सध्या तरी जे केलं आहे ना ते सुंदर आहे आणि जे अजून टिकलं आहे जसेच्या तसं. आता ह्याच्यात दरवेळेस काय काय करता येईल बघूया. हे ह्या टाक्याचा मी प्रयत्न केला होता. जे कोणी किल्ल्यावर आले नसतील त्यांच्यासाठी अपडेट. तर इकडे महादरवाजापाशी हे एक टाकं आहे. हे पिण्याचं पाणी नाही आहे. इकडे बुरुज आहे जो पण आपण साफ केलेला आहे. आणि इथून वर भैरवानी मंदिर आहे आपलं, त्या मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे. तर चला आता तिकडे जाऊया. तिकडचं परिसर पण खूप छान प्रकारे केलेलं आहे. चला, मस्त वाटतंय. वरती ऊन आहे भरपूर, हवा पण आहे, त्यामुळं थंड हवा आहे जरा, ऊन असलं तरी पण. तर या बाजूने आपण आलो. हा पूर्ण रत्नागिरीचा पट्टा. आणि हा जो समोर दिसतोय हा सांगली चांदोली अभयारण्य. हवा बघा किती सुटले. समोर जो पूर्ण हिरवागार पट्टा आहे ना, जो सगळा तो चांदोली अभयारण्याचा पट्टा. आणि जास्त करून ते तुम्हाला छोटी छोटी झाडं दिसतात ना, ती जांभळीची झाडं आहेत. ही बघा वरपर्यंत. आता या पट्ट्याला रानटी प्राणी भरपूर आहेत. ते हळूहळू खाली संगमेश्वरमध्ये उतरत आहेत आता. आणि जी नदीत आपण जी बघितली त्याचं उगमस्थान पण इथेच आहे, इथे खाली इकडूनच असं होतं. आणि जी तिवऱ्याची नदी आहे तिचं उगमस्थान तो आहे तिकडे. ते एकत्र मिळतात आणि पुढे जातात. मग कसला बघा दिसतोय व्ह्यू, व्हॅली व्ह्यू. मॉर्निंगला सनराईज होतो ना तो
एक नंबर. इथून डायरेक्टली या डोंगरातून सूर्योदय वर येतात आणि या बाजूला सनसेट. तो सनसेट आपण संध्याकाळी बघू शकतो. आज फायनली मंदिरापाशी आलो. व्यवस्थित. तर हे तिसऱ्या मोहिमेमध्ये झालेलं सुंदर असं काम. ॲक्च्युली हा पट्टा आपल्याला काही दिसत नव्हता, छान झाला आहे. चला दर्शन घेऊया आणि ट्रेकचा व्हिडिओ तरी संपूया. आता इथे बघण्यासारखं म्हणजे पुढचा जो बुरुज महादरवाजा दाखवलं तुम्हाला, हे मंदिर आहे आणि इकडे खालच्या बाजूस पाण्याची टाकी आहेत जी कनेक्टेड आहेत एकमेकांना. आणि पुढे एक उंबराचं झाड आहे आणि राजवाड्याचे अवशेष आहेत. असा हा पूर्ण वर पठार असलेला प्रचितगड किल्ला. आता हे वरचं सामान चांगलं मंदिरामध्ये आल्यानंतर आहे ना, हे भैरी भवानी आणि इकडे सोलजाई किंवा सोमजाई असू शकते. एक इथे मूर्ती आहे आणि एक मंदिराच्या पुढे पण एक मूर्ती आहे. जर बघायला गेलं तर भैरी भवानी, सोलजाई आणि सोमजाई अशा 4 मूर्त्या असतात. मंदिराच्या इथून खालच्या बाजूस आपण आलो, इकडे पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. तर असं म्हणतात 7 दरवाजे आहेत आणि 7 टाकी आहेत. पण बऱ्याच वेळा जेव्हा मी आलो आहे तेव्हा आपल्याला 3 दरवाजे प्रॉपर मोकळे दिसलेत आणि 3 टाकी आहेत ती ओपन आहेत, म्हणजे दरवाजे ओपन आहेत. 7वा दरवाजा आपल्याला काय दिसला नाही. त्याची काय जाणकारांना माहिती असेल तर कळवावी. नाहीतर कधी संवर्धन करताना 7वा दरवाजा ओपन झालाच तर चांगली गोष्ट आहे. तर इकडे पिण्याची टाकी पण तुम्हाला दाखवतो. हे बघा. तर इकडे हे खास करून क्लीन आणि एकदम स्वच्छ असं पाणी, थंडगार, फ्रीजला लाजवेल असं हे थंडगार पाणी. आतमध्ये पण जर तुम्ही बघाल ना तर पूर्ण ही बघा, ही टाकी पूर्ण कनेक्टेड आहेत. ते तिकडे दिसतो तुम्हाला जे छिद्र आहे, म्हणजे जेव्हा ह्या पट्ट्याचं टाकं फुल ओव्हरफ्लो होतं तेव्हा पुढचं टाकं भरतं, त्याच्यानंतर पुढचं टाकं भरतं, त्याच्यानंतर पुढचं टाकं भरतं. अशी टोटल 7 दरवाजे असलेली ही टाकी आहेत. आणि पुढे गेल्यानंतर राजवाडा आणि हुमराचं एक झाड आहे. टाक्यापासून आपण इकडे पुढे आलो ना तर इकडे एक हुमराचं झाड आहे. तर इथे पहिलं जेवण वगैरे केलं जायचं, आताही करतील, पण आता मंदिर परिसरात चांगलं एक पूर्ण मोकळा भाग झालेला आहे. त्यामुळे आता मंदिर परिसरात जेवण आणि राहण्याची सोय पण सध्या होऊ शकते. हा जो समोरचा भाग बघताय ना, हा तिवऱ्याच्या बाजूने आपण जर आलो तर हा पट्टा दिसतो. तिथे समोर तुम्हाला ते दिसतंय का, तिथे खालच्या बाजूस ते माकड टोक आम्ही बोलतो त्याला. म्हणजे त्या परिसरातून आमच्या गावातून वगैरे प्रचितगड किल्ला ठीक आहे दिसतो, पण ते जे खाली दिसते ना तो जो पट्टा, ते असे हवेने झालं ॲक्च्युली, ते सुळके झालेत तयार, ते माकडासारखे दिसतात लांबून, म्हणून त्याला माकड टोक आम्ही म्हणतो. तर एकदम टोकाला आलो आहे, म्हणजे मला वाटतं मी पहिल्यांदाच या टोकाला आलो आहे. म्हटलं बघूया पुढे नेमकं आहे तरी काय. असा मंडळी एकंदरीत आपला हा पूर्ण प्रचितगड किल्ला बऱ्याच वेळा दाखवला आहे, पण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा परत तुम्हाला दाखवत असतो. जवळचा किल्ला आहे आणि मोहीम आपण चालू केली आहे, त्यामुळं इथलं कायापलट करायचा विचार आहे. जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं करू. आयुष्य मिळालं आहे, त्यातलं थोडंफार तरी आपण गड किल्ल्यांसाठी दिलं तर चांगली गोष्ट आहे. कधी मोहिमा होतात त्याचा अपडेट मी देत असतो. जेव्हा जेव्हा जॉईन करता येईल तेव्हा जॉईन करा. तर चला आता पुढचा व्हिडिओ, या 4थ्या मोहिमेमध्ये आपण काय काय केलं त्याचे डिटेल्स तुमच्यापर्यंत येईलच. मंदिर परिसर आहे आणि आजूबाजूचा जो भाग आहे, जी तटबंदी वगैरे आहे ती आपल्याला बघायची आहे, किती क्लीन करता येते ती. तर चला तात्पुरत्या स्वरूपात हा पूर्ण ओव्हरऑल ट्रेकचा व्हिडिओ इथे थांबूया. प्रचितगड किल्ल्यावर येत आहे तर सावकाशा ग्रुपने या, काळजी घ्या, इथे आल्यानंतर घाण करू नका आणि पुढच्या ज्या मोहिमा होतील त्याच्यामध्ये जॉईन करण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.